आपल्या हक्काचे व्यासपीठ। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यासाठी पनवेलमध्ये राडा, पोलीस पाटील आंदोलकांमध्ये मोठी झटापट। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्याच्या मागणीसाठी पनवेलमध्ये आज जोरदार आंदोलन करण्यात आलं। या आंदोलनादरम्यान आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी झटापट झाल्याने परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। पोलिसांनी आंदोलकांना अडवण्याचा प्रयत्न केल्याने हा राडा झाला। आंदोलकांची आक्रमक भूमिका। नवी मुंबई विमानतळाला दिबा पाटील यांचंच नाव मिळालं पाहिजे या मागणीसाठी आंदोलक रस्त्यावर उतरले होते। पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता आंदोलक अधिकच आक्रमक झाले। महिलांचा मोठा सहभाग आणि पोलिसांशी झटापट। या आंदोलनात महिलांची संख्या लक्षणीय होती। पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेण्याचा आणि रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा महिला आंदोलक आणि पोलिसांमध्ये मोठी धक्काबुक्की व झटापट झाली। काही महिला आंदोलक रस्त्यावर बसून निषेध नोंदवत असल्याचंही दिसून आलं। पनवेलमध्ये मुसळधार पाऊस सुरू असतानाही आंदोलकांनी रेनकोट आणि छत्र्या घेऊन आपला लढा सुरूच ठेवला होता। या तीव्र आंदोलनात खासदार सुरेश म्हात्रे, माजी आमदार बाळाराम पाटील यांच्यासह अनेक स्थानिक नेते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। आंदोलनाची तीव्रता पाहता पनवेलमध्ये पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता। आंदोलकांना पांगवण्यासाठी आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात होते। मात्र आंदोलक आपल्या मागणीवर ठाम असल्याने पोलिसांना परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठी कसरत करावी लागली। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.